चला तर मंडळी, पांढरा शुभ्र चीक कसा काढायचा तेही हात न भरवता, भांड्याचा पसारा न करता. त्यासाठी 1 किलो गहू घेतलेले. गहू 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि 3 दिवस भिजत ठेवायचे. त्यामधलं रोज पाणी बदलत राहायचं. चौथ्या दिवशी गहू छान भिजले गेलेले आहे, त्याला डायरेक्ट नळाच्या खाली ठेवून 3 ते 4 वेळा छान धुवून घ्यायचं, म्हणजे त्यामधला कुबट वास आणि आंबटपणा निघून जाईल. त्यानंतर आपल्याला गव्हाला थोडं-थोडं मिक्सरला टाकून, पाणी टाकून ओबड-धोबड वाटून घ्यायचं आहे. वाटलेलं मिश्रण आपल्याला एका भांड्यात काढताना सुरुवातीला चाळणीने काढून घ्यायचंय. इथे हात न भरवता आपण चमच्याच्या मदतीने हा चीक काढून घ्यायचा आहे. सगळा चीक 1 किलो चीक काढून घेतल्यानंतर जो आपला कोंडा असतो, तो कोंडा सुद्धा एका मोठ्या भांड्यात घ्यायचा. त्यामध्ये पाणी टाकायचं आणि त्यामधला सुद्धा चीक आपल्याला चाळणीच्या मदतीने गाळून घ्यायचा आहे. आता गाळलेला दोन्हीही चीक आपल्याला एकत्र करायचा आहे. त्यासाठी हे सुद्धा गाळणीने दोन्ही चीक एकत्र करून घ्यायचा आहे. एकत्र केलेला चीक सुद्धा आपल्याला 3 ते 4 वेळा गाळणीच्या मदतीने गाळून घ्यायचे, म्हणजे चीक आणखी पांढरा शुभ्र तयार होईल. पूर्ण चीक आपल्याला एका मोठ्या भांड्यात काढायचा आणि 3 ते 4 वेळा त्यामध्ये तुरटी फिरवून घ्यायची. आता हे भांडं आपल्याला थंड पाण्यामध्ये ठेवायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता 5व्या दिवशी खूप छान असा पांढरा शुभ्र आपला चीक तयार झालेला आहे.